शरद पवार दिल्लीला जाणारच, मवियाकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत, 2 नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा. राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली असून याच महिन्यातील 16 तारखेला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी ही निवडणूक होत असून महायुतीकडे 6 आणि महाविकास आघाडीकडे 1 जागा आहे. त्यामध्ये भाजपला 4, शिंदेच्या शिवसेनेला 1 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचं नाव निश्चित झालेलं आहे, तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेना उमेदवारांची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून 3ही पक्ष आग्रही असल्याचं पाहायला मिळते आणि त्यात संख्याबळ अधिक असल्याने शिवसेना आणि काँग्रेसचा जास्त आग्रह होतो. मात्र महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी पुन्हा एकदा शरद पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी शरद पवार यांच्या नावावर 3ही पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये एकमत होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मागील 2 आठवड्यापासून महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या एका जागेवरून मोठी चर्चा पाहायला मिळते आहे. त्यातच आता शेवटच्या क्षणी शरद पवारांच्या नावावर महाविकास आघाडीमध्ये एकमत होताना पाहायला मिळते. राज्यसभेसाठी शरद पवारांनी पुन्हा एकदा इच्छा व्यक्त केल्याने या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंसह दिल्लीमधील काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. जर दिल्लीतील काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या नावाला पाठिंबा देत असतील तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा शरद पवारांच्या नावाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळते आणि त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांचं नाव राज्यसभेचे उमेदवार म्हणून निश्चित होत असल्याचं समजत आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.